मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा दर 5-6 महिन्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेला येतो. त्याच्याबद्दलची आंदोलनं पुन्हा होताना दिसतात. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे मुंबईच्या दिशेनं जाण्याचा. आणि खरं तर 2014च्या आधीपासूनच वारंवार म्हणजे आता जवळपास एक तप होत आलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा हा सगळा खेळ जो आहे तो आधी कोर्टामध्ये झाला, मग आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरती झाला आणि आता कायदेशीरदृष्ट्या सुद्धा याचा म्हणजे किती किचकट मुद्दा बनलेला आहे हे आपण वारंवार बघतोय. याच निमित्तानं या आरक्षणाच्या संदर्भातले सगळे पैलू सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत राजेंद्र कोंढरे सर आहेत, जे मराठा महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि या संदर्भातला जो न्यायालयीन लढा आहे त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक मोठं काम जे आहे ते केलेलं आहे. त्यात या आरक्षणाच्या अवतीभोवती जे मुद्दे दिसत आहेत, ज्या म्हणजे जे आकडे आपल्या कानावरती सातत्याने येतात, त्या सगळ्याची चर्चा आपण या मुलाखतीमध्ये करणार आहोत. आणि नेमकं हे सगळं गणित अडलंय कुठे आणि ते जास्त सोपं होण्याच्या ऐवजी जास्त किचकट होत चाललेलं आहे का, हे सुद्धा नीट समजून घेणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की मुळामध्ये मनोज दरांगे यांची आरक्षणातली जी मागणी होती ती मागणी आधीच्या मागण्यांपेक्षा वेगळी होती. त्यांचं म्हणणं असं होतं की कुणबीच्या अंतर्गत आम्हाला आमचा समावेश झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग शिंदे समिती नेमली जाते आणि मग प्रमाणपत्राच्या नोंदी शोधल्या जातात आणि त्या माध्यमातून प्रमाणपत्र देऊ वगैरे अशी आश्वासनं सरकारनं दिली. आता थेट अशा पद्धतीनं नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं हे कायद्याच्या दृष्टीनं किती सोपं आहे असं तुम्हाला वाटतं आणि आजवर जे घडलेलं आहे ते नेमकं काय होतं? तुमची पहिली प्रतिक्रिया. आपल्याकडे राज्यामध्ये 1967 पासून कुणबी प्रवर्गाचा समावेश हे ओबीसी मध्ये पहिल्यापासून आहे. परंतु मराठा समाजामध्ये एक वर्ग असा होता की तो स्वतःला तालेवार मराठा समजत असल्यामुळं सर्वसाधारणपणे कुणबी प्रमाणपत्र काढण्याकडे त्याचा फारसा कल नव्हता. परंतु विदर्भातल्या काही पट्ट्यामध्ये म्हणजे अकोला आणि वर्ध्याच्या पलीकडचा जो पट्टा आहे अलीकडचा, अमरावती वगैरे ह्या भागामध्ये ते प्रमाण चांगलं होतं. नंतरच्या पट्ट्यामध्ये एक साधारणतः 70 ते 80च्या दशकामध्ये नाशिक पट्ट्यामध्ये जे धुळे, जळगाव, त्याबरोबर अनेक ज्या संस्था आहेत, इकडे नगर, या पट्ट्यामध्ये त्याचं प्रमाण वाढलं. आणि त्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची एंट्री केव्हा झाली तर 1997च्या दरम्यान जिल्हा परिषद आणि याच्या ज्या निवडणुका लागल्या त्यावेळेस कुणबी प्रमाणपत्र काढल्यावर निवडणुका लढावायला येतात, म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये या कुणबी प्रमाणपत्राची एंट्री त्या दरम्यान झालेली जास्त प्रमाणामध्ये. आणि बरं. मराठवाड्यामध्ये मात्र ही प्रमाणपत्र मिळण्यामध्ये काही अडथळे आणि शासकीय यंत्रणेचा निगेटिव्ह अप्रोच म्हणजे नकारात्मक भूमिका होती. फक्त बरं. तुळजापूरच्या पट्ट्यामधल्या मराठा समाजाला आणि बीड जिल्ह्यातल्या आष्टी आणि काही 1-2-3 तालुके या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र काही ठिकाणी नोंदी सापडत होते, त्याच्यामध्ये देत होते. पण सरसकट मराठा समाजाला मराठवाड्यामध्ये ती मिळत नव्हती. माझ्याकडे असलेल्या आकडेवारीप्रमाणे 1986 पासून 2023 पर्यंत फक्त 2363 प्रमाणपत्र दिली होती. शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी जी काही शिंदे समिती नेमली त्यांनी नोंदी शोधल्या आणि 10 महिन्यामध्ये त्यांनी 1,65,613 प्रमाणपत्र दिली. बरं. त्याच्यानंतर शिंदे समितीचं कामकाज पुढं आल्यानंतर 3,11,287 आजपर्यंतचा आकडा हा कुणबी प्रमाणपत्राचा आहे. आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये 1,186 पासून 23/10/2023 31/12/23 पर्यंत 38,97,391 एवढी बरं. प्रमाणपत्र जी माझ्याकडे प्राप्त आकडेवारी आहेत. आणि त्याच्यामध्ये 7,41,770 एवढ्या व्हॅलिडिटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. 7 लाख. ओके. हा, पण 7,41,000 ह्या 1986 ते 2023 पर्यंतच्या आहेत. आणि त्याच्यानंतर 24/10/2023 पासून ते एप्रिल 2026 पर्यंतची जी आकडेवारी त्याच्यामध्ये ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर फक्त मराठा अशी नोंद आहे आणि त्यांचं एसीबीसी सर्टिफिकेट 1,06,823 व्हॅलिडिटी झाल्या. मराठा डॅश कुणबी अशी एक जात आहे वेगळी कायदेशीरदृष्ट्या, हो. त्याच्या 448 झाल्या. कुणबी डॅश मराठा त्याच्या 289 झाल्या. आणि प्रॉपरली कुणबी 2,25,800
एवढे 2023 पासून ते एप्रिल 2026 पर्यंत एवढ्या व्हॅलिडिटी या आतापर्यंत झालेल्या आहेत. नाही नाही, आत्ता तुम्ही जी ही विभागणी केली ना ती फार महत्त्वाची आहे, कारण 2023 नंतरची म्हणजे आपण एक साधारणपणे असं म्हणू शकतो की जरांगेंचं हे जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतरची आकडेवारी तुम्ही आत्ता सांगितलीत, आणि आधीचा जो आकडा आहे तो 1986 पासूनचा म्हणताय ना तुम्ही, हो. म्हणजे ज्याच्यामध्ये मला वाटतं नंतर मराठा कुणबी कुणबी मराठा ॲड व्हायला सुरुवात झाली होती तोपर्यंत. नाही, 1 जून 2004 ला आम्ही दोन किशोर हजार चार चव्हाण, देवीदास वडजे ही सर्व मंडळी होती, बरोबर चंद्रकांत बरोबर. बराड. दोन त्यावेळेस तो हजार 1 जून 2000. पण त्याचा इम्पॅक्ट एवढा नाही, कारण काय झालं की कुणबी डॅश मराठा आणि मराठा डॅश कुणबी ह्याच्या नोंदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही आहेत. बरं, ओके. पण म्हणजे आत्ता हा जो आकडा एक वारंवार चर्चेमध्ये येतो, 58 लाख नोंदी, या आकड्याचं नेमकं सत्य काय आहे? जरांगे पाटील भाषणामध्ये बोलताना असं सांगतात की एवढ्या नोंदी आहेत तर तेवढी प्रमाणपत्र वाटा वगैरे, असं ते त्यांचं म्हणणं आहे. मुळामध्ये हा आकडा जो आहे तो कधीपासूनचा आहे, हे याच्याबद्दल एक थोडीशी जरा स्पष्टता यायला पाहिजे. हा आंदोलनाच्या नंतरचा आकडा नाही आहे, हे तुम्ही ठामपणे सांगू शकता? ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस शिंदे समिती नेमली, त्यांना कुणबी नोंदी शोधून ते मोजण्याचं काम सरकारने त्यांच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये दिलेलं होतं. नागपूर कोर्टात त्याच्या विरोधात हायकोर्टात केस पण गेली होती, पण नंतर ती फेटाळली. विषय असा की ह्या जातीच्या नोंदी आणल्या कुठून शिंदे समितीने? तर वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय दस्तऐवजाची त्यांनी माहिती संकलित केली आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटसह इतर जी काही शासकीय कार्यालय आहेत यांच्या मार्फत ही जातवार जनगणना, त्याच्यानंतरचं सगळं रेकॉर्ड आणि जिथे जिथे कुणबी नोंदी आहेत त्या दस्तऐवजातनं ही संख्या त्यांनी काढलेली आहे. आता ही संख्येचं रेकॉर्ड कधीचं आहे तर 1850-60 नंतर आपल्याकडं जातीचं रेकॉर्ड बऱ्याचशा कागदपत्रामध्ये आढळतं. आणि बर. ते माझ्याकडे जे असलेलं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा खानेसुमारी झाली होती. त्यात सुद्धा बरं. मराठा आणि कुणबी अशा नोंदी स्वतंत्र आहेत. आत्ताची परिस्थिती की 1850-60 सालापासून हे रेकॉर्ड या शिंदे समितीने आतापर्यंत तपासलेलं आहे आणि ते 67च्या अगोदरपर्यंत तपासलेलं आहे. ह्या ओके. रेकॉर्डामध्ये ठिकठिकाणी एकेका माणसाच्या मल्टिपल म्हणजे अनेक नोंदी असू शकतात. म्हणजे माझ्या पंजोबांची नोंद कुणबी असेल, ते वरील पंजोबा वारले तर त्यांची 2 नोंदी झाल्या. बर. पंजोबा कुठेतरी जमीन खरेदीला गेले, तिथं एक नोंद झाली, तिसरी. असं हं. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ज्या शासकीय दस्तऐवजामध्ये कुठं सह्या केल्या असतील, तर अशा एका माणसाच्या 6 ते 7, 8, 9, 10 अशा नोंदी असू शकतात. एखाद्या माणसाची एकच सापडू शकते, मृत्यूची नोंद कदाचित झाली नसेल त्यावेळेस, तर नाही सापडू बर. शकत. अशा बर. नोंदी आहेत. आता ह्या फक्त मराठा कुणबीच्या आहेत का? तर नाही. ह्या कुणबी प्रकारामध्ये हे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी वारंवार लक्ष घेतलं पाहिजे. जो ओबीसीकडनं विरोध होतो तो नेमका ही सगळी आकडेवारी ही फक्त मराठ्यांची आहे असं नाही इंटरप्रिट करू नये. बरोबर. ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधले राज्याचे 3 तुकडे हे 1960च्या अगोदर होते. सीपी बेरार म्हणजे मध्य प्रांत, ह्याच्यामध्ये आत्ताचं विदर्भ, नागपूर आणि अमरावती डिव्हिजन. मराठवाडा प्रांत हा पूर्वीच्या हैदराबाद नंतरचा आंध्र ह्याच्यामध्ये होता आणि तो नंतर महाराष्ट्रामध्ये विलीन झाला. आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे, धुळ्यापासून नाशिक, अहमदनगर, अहिल्यानगर आणि मुंबईपासून तर सिंधुदुर्ग, कोकणपट्टा आणि कोल्हापूरपासून ते वरती हा प्रदेश, हा पूर्णपणे मुंबई प्रांतात होता. त्यामुळे हे 3 प्रांतामधल्या सगळ्या जुन्या रेकॉर्डवरनं ही क्वांटिटी शिंदे समितीने काढलेली आहे. आता प्रश्न बर. असा आहे की ह्या सगळ्या प्रमाणपत्रामध्ये 48 हं. प्रकारच्या कुणबीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कोकणातला कुणबी आहे, नागपूरचा आहे, गडचिरोलीचा आहे, असे 48 प्रकार आहेत. आणि बर. त्याच्यामधले एक नोंद ही कुणबी आहे, ती जी मराठा रिलेट करणाऱ्या 2-3 त्याच्यामध्ये जाती आहेत. त्या कुणबीमध्ये नेमका घोळ काय आहे की बर. काही जातींचे जे लोक आहेत हे व्यवसायावरनं त्याची जात तिथं ठिकाणी नोंदवली गेलेली आहे. बर. मुळातच आता आपल्या महाराष्ट्रात आणि देशात एक मोठं संभ्रम तयार काय केला जातो की हं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे जे आरक्षण आहे ओबीसीचं हे क्लास बेस आहे. बर. आणि क्लास बेस आयडेंटिफाय करताना मंडलनी काय केलं की आपल्याकडं सर्वसाधारण शिंपी काय करतो तर कपडे शिवतो, कुंभार काय हं. करतो तर मडकी करतो. त्यामुळं जात आणि त्याचा व्यवसाय हे असं संमिश्र वातावरण आहे. पण बर. कुणबीच्या बाबतीत काय आहे की कुणबीमध्ये ब्राह्मणांची पण नोंद कुणबी झाली, कुंभारांची झाली,
अशा अनेक त्याच्यामध्ये गोंधळ आहे. अजून एक बर. महाराष्ट्रातला सगळ्यात लोकांना माहिती नसेल, हे क्लास हम्म. बेसला मी आधार काय सांगतो, तर बर. मराठवाड्यातलं जे तुळजापूर आहे, या ठिकाणी हा. कदम नावाची जी मंडळी भोपे आहेत, हो. ह्या मंडळींना एनटीचं सर्टिफिकेट मिळतं, म्हणजे हो. भटक्याचं. कारण का? हम्म. तर ते भोपे म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आता बरोबर. ह्याच्यातलं सगळ्यात आश्चर्यकारक सांगतो, एका हम्म. ब्राह्मण मुलीला एनटीचं सर्टिफिकेट आहे. कुठलं? तर तुळजापूरचं. त्यामुळं हा ज्यावेळेस क्लास बेस रिझर्वेशन ज्याला म्हणतो ना, हम्म. हा गोंधळ लोक नेमका विसरत आहेत आणि ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पदर आहेत त्याच्यामध्ये. ह्याचा बर. डीप स्टडी केल्याशिवाय या गोष्टीचा अंत लागू शकत नाही. बरोबर. पण मग आत्ता ही जी घटना घडली म्हणजे ज्यांना प्रमाणपत्र मिळालेली होती या नोंदींच्या आधारे ती प्रमाणपत्र रद्द झाली. मग त्याच्यामध्ये मराठवाड्यातले काही लोकप्रतिनिधी होते. त्याच्यामुळं मग खूप पुन्हा त्याच्याबद्दल ओरड सुरू झाली की मिळालेली प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीमध्ये रद्द का झाली. तर ही रद्द होण्यापाठीमागची कारणं काय आहेत, त्याच्यातले कायदेशीर अडथळे नेमके काय आहेत आणि ते दूर कसे होऊ शकतात. 3 प्रकारचे अडथळे होते. पूर्वी आपल्याकडं न्यायमूर्ती मार्लापल्लेंनी अहिल्यानगरमधल्या बाळासाहेब चव्हाण वर्सेस जगन्नाथ घोले अशी केस झाली होती आणि बरं. न्यायमूर्ती मार्लापल्लेंनी त्याच्यामध्ये एक जजमेंट दिल्यानंतर आपल्या हम्म. महाराष्ट्रामधलं कुणबी प्रमाणपत्र बंद झालं होतं वाटायचं. आणि मग ओके. 1920 30 पूर्वीचा, सॉरी, 1920 पूर्वीचा पुरावा आणि 1920 नंतरचा, असं एक त्यांनी त्याच्यामध्ये फळी तयार केली होती. ओके. दरम्यानच्या काळामध्ये कोल्हापूरचे उपमहापौर प्रकाश पाटील यांच्या बाबतीतला एक निर्णय न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि अजून एक कोणीतरी होते, त्यांनी हम्म. दिल्यानंतर त्या संदर्भातली एक सुनावणी आम्ही पुण्यामध्ये घेऊन ती प्रमाणपत्र त्या ठिकाणी सुरू केलेली होती. आता जे बरं. काही ओबीसी संघटनांकडनं वारंवार बनावट कुणबी जो विरोध केला जातो, तो राजकारणाच्या अँगलनी जे लोक जिल्हा परिषद, पंचायत समिती हे काल वावरताना मराठा सांगतात आणि सर्टिफिकेट घेताना मात्र कुणबी घेऊन इलेक्शन लढवतात. खरा आक्षेप जो महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे, तो खरा इथं आहे. विद्यार्थ्यांच्या कुणबी प्रमाणपत्राला ओबीसी संघटनांकडनं कधीही चॅलेंज दिलं गेलेलं नाही आणि ते देऊ शकत नाहीत. बरं. पण म्हणजे आत्ता जी मागणी जरांगे पाटील करतायत त्याच्यामधली प्रमुख मागणी ही आहे की मुळात अशा पद्धतीची प्रमाणपत्र जी आहेत ती मराठ्यांना मिळाली पाहिजेत आणि त्याच्याबद्दलची कास्ट व्हॅलिडिटी जी होतीये ती सुद्धा योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे. तर आरक्षणासाठी हा जो मार्ग आहे तो तुम्हाला योग्य मार्ग वाटतो का? याच मार्गाने मराठ्यांना न्याय मिळू शकतो का? की इतर जे आरक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये समाजाचा जास्त फायदा आहे? तुमचं त्याच्याबद्दलचं निरीक्षण काय आहे? काय झालं ह्याच्यामध्ये, ह्याच्या बाबतीतले जे काही अभ्यासक, चिंतक आहेत, मुळात काय झालं की लोकांनी अभ्यासकांच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. अभ्यासकाच्या नंतर एक पुढची पायरी आहे प्राध्यापक आहे. हम्म. प्राध्यापकाच्या नंतर एक पायरी कुठली आहे, तर ती संशोधकाची आहे. संशोधक काय करतो, ह्या संदर्भातले जेवढे रेफरन्स इतिहासामध्ये आहेत, वर्तमानात आहे, हे सगळे संकलन करतो. त्याची बरोबर. क्रमवारी लावतो. त्याच्यानंतर त्याचा एक रिसर्च करून त्याच्या मेथोडॉलॉजी वापरून एक निष्कर्ष काढतो. आणि हम्म. लीगल एक्सपर्ट्स काय करतात, की सर्वोच्च हम्म. न्यायालय, उच्च न्यायालय, राज्यघटना, अस्तित्वात असलेला कायदा, नियम, परिपत्रक, शासन निर्णय आणि हे रिसर्च हम्म. याच्यातनं एक लाईन एक तयार करून तो निष्कर्ष तो पुढे आणतो. नेमका बर. प्रॉब्लेम काय झाला आहे, की ह्या मराठा आरक्षणाचा सगळा निर्णय आपण हम्म. लाखोचे मोर्चे काढतो, हजारो कोटी रुपये त्याच्यात घालतो. परंतु रिसर्च अँगलनी एक्सपर्ट ओपिनियन जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर ते सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या एक्सपर्ट वकिलांचं, ज्यांची ह्या विषयावर 20-20, 30-30 वर्षाची एक्सपर्टी आहे, त्यांच्याकडे बरोबर. कोणी जातच नाहीये. आणि सल्ला कोणाला मागितला जातो, तो कंपाऊंडर लेवलच्या माणसांकडे. मग कंपाऊंडरच्या लेवलच्या माणसाला जर सांगितलं, की मेंदूचा आजार झालेला आहे, याच्यावर उपचार सांग, तर त्याच्या बरोबर. मर्यादा किती आहेत, तेवढ्याच आहे, तो तेवढंच सांगणार आहे. त्यामुळं बरोबर. आपण या गोष्टीची मर्यादा ही व्यापक केली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आहे, की ह्याच्यामध्ये सरसकट मराठा हा कुणबी होऊ शकत नाही. कारण आजही गायकवाड कमिशनच्या रिपोर्टप्रमाणे महाराष्ट्रातली मराठा संख्या ही 30% होती. नंतरचा आलेल्या न्यायमूर्ती शुक्रे समितीने 28% सांगितली. त्यामुळं त्या मराठा पॉप्युलेशनमधनं 1-2% लोक जरी ते कुणबी प्रमाणपत्र घेऊन राहिले, तरी हम्म. आज नियर अबाउट म्हणजे सर्वसाधारणपणे 2 कोटी पॉप्युलेशन, लोकसंख्या हम्म. मराठ्यांची ही मराठा म्हणूनच आहे आणि ती मराठा म्हणून राहणार आहे. किंबहुना कोकणामधनं सिंधुदुर्गपासून ते पालघरपर्यंत हम्म. तिथल्या मराठ्यांच्या 1% देखील नोंदी ह्या कुणबी नाहीत, त्या प्युअरली मराठा आहेत.
त्यामुळं ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर पहिल्यापासून मराठा आहे, ज्यांच्या 1910 1860च्या नोंदी सुद्धा मराठा आहेत, तर हो. त्यांच्यासाठी आज जे एसीबीसी आरक्षण आहे ते घ्यावं लागेल. आणि सगळ्यात पहिलं काय आहे की महाराष्ट्राने आणि देशामध्ये जी हिंसक आंदोलनं पूर्ण देशभर झाली, मग गुजर, जाट, पटेल, बरोबर. ही का थांबली? तर पूर्वी काय होतं की शेतीवर आधारित संस्कृत असलेल्या ज्या कम्युनिटी होत्या, त्या हो. काळाच्या ओघामध्ये बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचे प्रश्न तयार झाले. हम्म, आणि शेवटच्या गावामधले ते पाटील होते, पटेल होते. हे हम्म, अडचण काय व्हायची की सरकार आयोगाचा निष्कर्ष घेऊन त्यांना आरक्षण द्यायचं आणि हम्म. सर्वोच्च न्यायालय ते फेटाळून लावायचं. आणि बरोबर. सर्वोच्च न्यायालयाला आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही. आणि बरोबर. जे आयोगाचे निष्कर्ष आहेत ते हम्म. 1980च्या अगोदर जे मंडलनी तयार केलेले होते, तेच आज 2024-26 पर्यंत आहेत. त्यामुळं 70 वर्षामध्ये जेवढे प्रचंड बदल हम्म. शिक्षणापासून तर वेगवान अर्थव्यवस्थेत झाले, ते ह्याच्यात घेतलेले नाही. म्हणून ओके. केंद्राने ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं, त्याची घटना दुरुस्ती केली आणि 10% आरक्षण लागू घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ते वैध ठरवलं. त्याचा रिव्ह्यू सुद्धा फेटाळल्यामुळं ते आरक्षण जोपर्यंत त्याच्यापेक्षा मोठं बेंच डिसाईड करत नाही किंवा रद्द करत नाही किंवा ते टिकवत आहे, तर तोपर्यंत बरोबर. ते राहणार. आणि ते आरक्षण समजा एसीबीसी गेलं मराठ्यांचं, ते टिकावं हम्म. असांचा का आधार आहे? तर ह्या हम्म. 2 कोटी मराठ्यांना त्याचा आधार आहे. आणि बरं. दरवर्षी जो मराठा समाजाला 40-50 वर्ष आरक्षण मिळालेलं नव्हतं, त्याचा 10-10% जो बॅकलॉग आहे तो आमचा वेगाने भरून येतो. 2018 पासून ते 9-9-20 पर्यंत जेवढं मराठा आरक्षण एसीबीसी टिकलं होतं, त्याच्यामध्ये माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे जवळपास 12,000च्या पेक्षा जास्त लोक हे शासकीय निमशासकीय संस्थेत परमनंट झाले. 2400 एमबीबीएस डॉक्टर झाले, 2.25 बरं. लाख ऍडमिशन्स झाल्या. म्हणजे तो बेनिफिट आम्हाला त्यावेळेस मिळाला. हे नंतर एसईबीसी 9-9-20 पर्यंत म्हणजे आम्हाला सरकारनं ईडब्ल्यूएस जे पण कायदा बेनिफिट करून मिळाला. आरक्षण दिलं त्याच्यामुळे झालं असं तुमचं म्हणणं आहे. हो, ते जे काय ओके. आतापर्यंत आंदोलनं झाली, मराठा क्रांती मोर्चा झाला आणि ते हम्म. एसीबीसी आरक्षण सरकारने दिलं. खरं तर मराठा क्रांती मोर्चाची मागणी होती की 50%च्या आतमध्ये स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षण द्यावं. त्याला काही लोक तयार झाली, परंतु प्रचंड विरोध असल्यामुळे कोणताही राजकीय नेता, मग अक्षरशः उद्या कोणालाही जरी आमदार केलं, खासदार केलं, मुख्यमंत्री, तरी तो 50%च्या आतमध्ये असलेल्या ओबीसींची लोकसंख्या लक्षात घेऊन ते हम्म. पर्सेंटेज रिड्यूस करून त्या जागेमध्ये मराठ्यांना शिफ्ट करणं म्हणजे राजकीय उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे कोणताही राजकीय नेता त्याला हात लावत नाही आणि मग बाहेरचं आरक्षण देतो. आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की घटना दुरुस्ती करून जो घटनात्मक दर्जा आपल्या आयोगाला दिलेला आहे ओबीसी, त्या आयोगाने आता पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी देशात हम्म. मोहीम राबवणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यात मराठा समाज हा पहिला देशातला त्या घटना दुरुस्तीनंतर सर्वेक्षण झालेला समाज आहे, पण तो 50%च्या बाहेर आहे. आणि ज्यांचं बरोबर. सर्वेक्षण नाही झालं ते 50%च्या आत ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. नाही, आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की ती हिंमत राजकीयदृष्ट्या कोणी करत नाही, तोच मला वाटते जास्त मुद्दा आहे. म्हणजे बघा की एकीकडे राजकारणाच्या आरक्षण नाही तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन थेट मराठा आणि कुणबी म्हणजे 19% जाण्याची सुविधा एक प्रकारे दार तुम्ही उघडं करून देताय या नोंदींच्या द्वारे. बरं, पुढे जाऊन काय होतंय तर या नोंदी पुन्हा कास्ट व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही रद्द पण करताय आणि त्याच्यातनं मग हा राजकीय वाद होतोय. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे सत्ता संतुलन करायचंय. तुम्हाला एकीकडे आरक्षणाचं गाजर दाखवत राहायचंय, तुमच्यासाठी हे दार उघडं आहे असंही दाखवायचंय आणि दारातनं प्रवेश करायला लागलं कुणी की त्यांचं बोट अक्षरशः त्या याच्यामध्ये चिमटतंय आणि मग त्यांना कळतंय की हे आपल्यासाठी काही नाहीये म्हणून. तर हा जो खेळ चाललेला आहे तो मला वाटतं की कायदेशीर दृष्ट्या सुद्धा म्हणजे त्याचा एकदा सोक्षमोक्ष लागला पाहिजे की हे म्हणजे योग्य आहे की नाही, नाहीतर समाजाची ही फसवणूक आहे अशा पद्धतीनं होत राहणं. तर त्या दृष्टीनं जे राजकारण गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण बघतोय नुसतं टोलवा टोलवीचं, त्याच्यामुळं किती नुकसान समाजाचं झालेलं आहे. ह्याच्यातलं सगळ्यात म्हणजे माझं ह्याच्यातलं निरीक्षण आणि मी यात काम केलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जो रिफॉर्म व्हावा लागतो, म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे 1950 सालापासून एस सी एस टीला आरक्षण आहे. त्यांची हो. लोकसंख्या आहे, तेवढं बजेट आहे. मग एवढं बजेट असून तेवढं त्यांना आरक्षण असून देखील गेल्या हम्म. 80 वर्षामध्ये त्यांची आवश्यक तेवढी प्रगती झालेली नाही. हे कशामुळे झालेलं नाही? तर ज्या योजना शासनाकडनं येतात
त्याचा जो खालच्या थरापर्यंत जायला पाहिजे, त्याचा रिव्ह्यू व्हायला पाहिजे, तो होत नाही. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की ही आभासी भांडणं आहेत, की बरं. कोणाला खरंच जेवण मिळालंय का, आणि ते मिळालं असेल तर त्याची तेवढी प्रगती झाली का, आणि प्रगती बरोबर. झालेल्या माणसाला आरक्षणाच्या बाहेर काढलंय का, तेही होत नाही. म्हणजे मुख्य अडचण काय झालेली की तुम्ही मला जर 1.5 मिनिटं दिली तर मी एक वास्तव सांगेल, बोला की ना. हो. एक ग्रामीण भागामध्ये एका श्रीमंत माणसाने घोड्यांचा एक तबेला टाकलेला असतो. हं. आणि तो मुंबईकडनं कधीतरी 5-6 महिन्यांनी तिथे व्हिजिट करायचा. एकदा तो बरं. सरप्राईज व्हिजिट करतो त्या गोठ्याला. आणि त्या गोठ्यामध्ये साधारणतः जरा जाड घोडे, मध्यम घोडे, खुरटे घोडे असे वेगवेगळे असे असतात. तर ते त्याच्या डोक्यात असतं, की आपला महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे हं, तो हं. गोठ्यात एंट्री केल्यानंतर सगळ्या राउंड मारल्यानंतर मॅनेजरला आणि कामगारांना बोलवतो, की मी मुंबईवरनं तुम्हाला पैसे पाठवतो, औषधं पाठवतो, आणि ह्या घोड्यांसाठी आवश्यक असणारा चारा-बिरा सगळी मी व्यवस्था करतो. मग मला हे पुढच्या वेळी मी ज्यावेळेस 6 महिन्यांनी येईल, त्यावेळेस मला एखादा खुरटा, एखादा जाळ असं नाही चालणार. मला समता पाहिजे, आणि मग ती बरं. समानता आणायचं काम तुमचं आहे. आता हं. मॅनेजरची भानगड काय असते, तर तो हं, हं. मॅनेजरला मुंबईवरनं जेवढा माल येतो खाण्यासाठी, याच्यासाठी, तो निम्मा गुरांना म्हणजे घोड्यांना टाकायचा आणि निम्मा बाजारात विकायचा, असा त्याचा धंदा असतो. मग आपला धंदा पण बंद नाही पडला पाहिजे आणि मालकाला अपेक्षित असलेली समता प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणून बरोबर. तो एक रक्त काढणारी मोठी सिरीज आणतो, जी आपलं बरं. रक्त काढतं ब्लड. तशी रोज तो जरा जाड जाड घोडे होते ना, त्यांचं थोडं थोडं काढायचा. हां, आणि हां. मग त्याला अपेक्षित असलेली समता ही अशी झालेली आहे. नेमकं खरं आहे. आता आरक्षणाच्या लाभार्थ्याच्या अँगलनी जर मी पाहिलं, तर हं, हं. आरक्षणाचा लाभ घेऊन जी अपेक्षित समता हं, हं. घटनाकारांना होती, ती आज रोजी नाही. ही सगळी ही मॅनेजरची जी लबाडी आहे ना, ही हं. लबाडी आरक्षणाचा लाभ खालपर्यंत देत नाही. म्हणजे नॉन खरं आहे. क्रिमिलेअरचं आणायचं म्हणजे 12 लाख वाला माणूस सुद्धा 8 लाखाच्या आतल्या लोकांचं आरक्षण ढाकतो. त्यामुळे जे खऱ्या वंचितांचा, गरजवंतांचा जो लढा आहे, ज्यांना खरं गरज आहे, त्यांच्यापर्यंत आरक्षण पोचत नाही, सुविधा पोचत नाही. हे आजचं कटू वास्तव आहे. काल तुम्हाला माहिती आहे, पुण्याच्या मांजरीमध्ये आदिवासी मुलींनी हो, प्रचंड हो. प्रमाणात आंदोलन केलं. आज तुम्ही सांगा, वर्षाला जवळपास 9,000 कोटीचं बजेट आदिवासी डिपार्टमेंटला आहे. 15,000 लोकांचा स्टाफ आहे. काय खरं वाईट आहे. परिस्थिती आहे. आणि हेच महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं आरक्षणाचा लाभ योग्य रीतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा यंत्रणा हे सर्व जाती संघटनातलं आहे. परंतु झालंय काय, की ओबीसींना वाटतं आपलं लुटलंय आणि मराठ्यांना वाटलंय आपलं मिळत नाही. ह्या हं. भांडणामध्ये नेमकं लोणी कुठं आहे, हेच कळून नाही राहिलं, असं गोंधळ आहे सध्या. खरं आहे, खरं आहे. नाही आणि तुम्हीच मला जी आकडेवारी चार्ट पाठवला आहे, त्याच्यामधला हा एक चार्ट जो आहे ना, तो फार इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये अ, मराठ्यांना 19% जेव्हा आरक्षण मिळतंय, तेव्हा किती जातींशी स्पर्धा करावी लागते, तर 513 जातींशी स्पर्धा करावी लागते. आणि त्या अंतर्गत मग हे 19% जाणं हे किती फायदेशीर आहे, तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे? हा थोडा चार्ट हे समजावून बघा, मी सांगाल? कालचं काय होतंय, की ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडे थोडी जागरूकता आहे. बरं. कारण माझ्याकडे आत्ता जी आकडेवारी आहे ना, त्याच्यामध्ये SC-BC मधनं सुद्धा 1,06,823 सर्टिफिकेट काढलेत. म्हणजे बरं. सगळ्याचा सगळा लोढा, हा ओढा हा ओबीसीकडे जात नाहीये. बरं. आणि जे आता विरोधक हाकेंपासून सगळे जे ओरडत आहेत, तसं चित्र हं. वास्तवात नाहीये. हं. ही दिशाभूल आहे. त्यामुळं SC-BCचा पण आरक्षणाचा लाभ घेत आहे. आता मुद्दा काय आहे याच्यामध्ये, की हं. मी जी काही संख्या सांगितली जातींची, ती 513 आहे. त्याच्यात प्रमुख जाती 287 आहेत ओबीसीच्या. बरं. आणि ॲडिशनल त्याच्यात तत्सम जाती 226 मिळून 513 आहेत. परंतु ओके. स्पर्धेमध्ये साधारणतः 30 ते 40 जातीच ह्या ओबीसीच्या ह्याच्यामध्ये येतात. त्यामुळं बरं. जो मुलगा कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओपन ह्याच्यामध्ये जाईल 19%मध्ये, त्याला हं. त्या 19%मध्ये जे स्पर्धेमध्ये येणारे उमेदवार इतर समाजाचे आहेत, हं. त्याच्याशी आणि कुणबी असलेल्या इतर समाज बांधवांशी स्पर्धा करून त्याला मेरिटमध्ये यावं लागेल. आता ओके. MPSCचं कालचं जे मेरिट आहे, ते आज मी ह्या ठिकाणी तुम्हाला, मला वाटतं मी पाठवलेलं आहे. 863 काहीतरी ह्याचा आहे, ओबीसीचा, आणि बरं. 858 SC-BCचा आहे. असं काहीतरी बरं. आकडा आहे. नेमका माझ्याकडे त्याचं सापडत नाहीये. पण तो ओके. बरं. आत्ता आकडा आहे तशी परिस्थिती. तर हं. ह्याच्यामध्ये एक पर्याय, मी 8 दिवसापूर्वी आणि 1 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सचिवांना भेटलो होतो. जो जरांगे पाटलांचा मुद्दा आहे, की व्हॅलिडिटी कमिटी हे प्रमाणपत्र रद्द करते.
तर आपल्याकडे हं. पूर्वी कमी फी असणारे कोर्सेस हे CET सेल मार्फत त्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो. हे कशामुळे गोंधळ आहे? तर एक तर राज्यामध्ये 35 कास्ट व्हॅलिडिटी कमिटी आहेत आणि त्याच्यातल्या जवळपास निम्म्या कास्ट व्हॅलिडिटी कमिट्यांना अध्यक्षच नाही आहेत. त्यामुळे एकेका अध्यक्षाकडे 2 चार्ज असणे, स्टाफ तो कमी आहे. आणि मुद्दा काय झालाय, की CET सेलच्या मार्फत जेवढे केंद्रीभूत प्रवेश होतात, त्या हं. CET सेलला एकदा तुम्हाला ॲडमिशन तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागते. त्यामुळे ज्या कोर्सची फी 25,000 आहे, 50,000 आहे, ₹1,00,000, ₹1,50,000 तर हे सगळे हं. ह्याच्यातलं कास्ट व्हॅलिडिटीतनं काढले पाहिजेत. कॉम्पिटिटिव्ह अच्छा. म्हणजे MBBS असेल किंवा इंजिनिअरिंगचे टॉपर कॉलेज असतील, हं. तेवढ्यासाठीच ही ठेवलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि तसं मी पत्र महाराष्ट्र शासनानं दिलंय आणि माननीय सचिवांनी त्याच्यात सकारात्मक चर्चा पण केलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा जर सुटला, तर व्हॅलिडिटीच्या बरं. अँगलनी ज्या अडचणी आहेत त्या सुटतील. तिसरी अडचण ही राजकीय लोकांची आहे. कास्ट व्हॅलिडिटी कमिटीमध्ये एकाच समाजाचे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र घेतलेले 2 कॅन्डिडेट असले, तरी देखील कोर्टामध्ये केसेस खेचल्या जातात. किंबहुना एकच आडनाव, एकच भावकी आहे, तरी तो सांगतो की हा कुणबी नाहीये. ते कशाच्या आधारावर सांगतो तर हं. जात प्रमाणपत्र देणाऱ्या कायद्यामध्ये आणि नियमात तरतूद अशी आहे की ज्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्या अर्जदाराने त्याच्या जातीचे पुरावे त्यांनी द्यायचेत आणि शासनाने ते उपलब्ध करायचेत. हा मूळ बरं. त्या कायद्यातला क्रश आहे आणि तो जोपर्यंत सुटसुटीत होत नाही तोपर्यंत हा विषय सुटत नाही. आणि दुसरी अडचण ओके. याच्यामध्ये काय आहे, की आम्ही समजा गॅझेटियर प्रमाणे मागितलं असं गृहीत धरा. तर त्या हं. गॅझेटियरमध्ये आज अस्तित्वात असलेल्या जेवढ्या जाती जमाती आहेत, SC, ST पासून तो OBC, व्हीजेंटी वगैरे, त्या जातींना सुद्धा जर उद्या गॅझेटियर प्रमाणे आरक्षण द्यायचं झालं, तर बरं. ह्याच्यातला जो गोंधळ आहे याची स्पष्टता महाराष्ट्र शासन करत नाही. महाराष्ट्र शासनाकडे एक्सपर्ट आहेत, ॲडव्होकेट जनरल आहेत, या विषयातले रिसर्च आहेत. परंतु पडद्याच्या पाठीमागचं मला पण माहिती आहे, की एखाद्या विषयाची फाईल असणारी, माहीत असणारी व्यक्ती रिटायर्ड झाली, वारली, तर त्याची तेवढ्या ताकदीने जागा घेणारी व्यक्ती त्या डिपार्टमेंटमध्ये परत येत नाही. तो ते 2 हं. वर्षासाठी येतो, पुढे जातो. त्यामुळे जी शासनाकडनं येणारी आकडेवारी असेल किंवा माहिती असेल, ही त्रोटक आणि जेवढी त्या ॲडव्होकेट जनरलच्या ऑफिसला जेवढी करता येईल किंवा लॉ डिपार्टमेंटला, तेवढीच मिळली जाते. हे चळवळीतल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्या हातामध्ये जे ताट दिसतंय, हे अर्धवट माहितीवर किंवा अपुऱ्या माहितीवर येतं. परिपूर्ण माहिती 100% प्रत्येक वेळेस येते, असं काही शासनात नसतं. बरं. व चर्चेच्या शेवटी आता अ, म्हणजे 29 तारीख जरांगे पाटलांनी जाहीर तर केलेली आहे. सरकारनं जे 2 दिवसापूर्वी आपण बघितलं की 4 मंत्री गेले होते तिथं आणि त्यांनी चर्चा केली आणि पुन्हा एकदा सरकार म्हणजे आश्वासनं देतंय, अजून काहीतरी करू असं सांगतंय. तर या सगळ्यातनं ज्या दिशेला हा मुद्दा चाललेला आहे आरक्षणाचा, तो मार्ग योग्य आहे का? सरकारनं या संदर्भात तातडीनं प्राधान्यानं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमची शेवटची कमेंट या सगळ्या मुद्द्यावर. 3 गोष्टी आहेत, की कास्ट व्हॅलिडिटीमध्ये जे कोर्सेसची फी 1-1.5 लाखाच्या आतमध्ये आहे, त्याची व्हॅलिडिटी काढून घेतली, तर तो ताण कमिटीवरचा आणि विद्यार्थ्यांवरचा कमी होईल आणि ऑल कमिटीला तो बेनिफिशियल होईल. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, की जरांगे पाटलांनी पण आणि सर्व आंदोलकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हाकेंपासून सदावर्तेंपर्यंत यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे, की ज्याची पूर्वाश्रमाची नोंदच कुणबी आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ओल्डेस्ट डॉक्युमेंट असेल, त्याला प्रोबेटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्या व्हॅल्यूच्या प्रमाणे जर त्याची वंशवेल जुळत असेल आणि त्याला प्रमाणपत्र दिलं, तर कोणताही कायदा ते प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. पण याच्यातली तांत्रिक मुद्दा काय आहे, की आरक्षणाचं प्रमाणपत्र जातीचं मिळणं आणि प्रत्यक्ष आरक्षणाचा लाभ मिळणं हे फरक आहे. हा पण बरोबर. गॅप आहे. कारण ज्यावेळेस आपण 100 प्रमाणपत्र काढतो, त्याच्यातली निअर अबाउट 10 व्हॅलिडिटीला येतात. हे प्रमाण आहे त्याचं. त्यामुळं व्हॅलिडिटीला येण्याचं प्रमाण म्हणजे काय, तर त्या आरक्षणाचा लाभ कुठेतरी घ्यायचा आहे, याच्यासाठी ॲप्लिकेशन आहे. आणि राहिला विषय काय, की जी राजकारणामध्ये लोकं प्रमाणपत्र घेत आहेत, त्यांनी एक वास्तविक लक्षात घेतलं पाहिजे, की जर राजकीय सत्तेच्या पाठीमागं जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याच्यात जे मायक्रो ओबीसी आहेत, ह्याच्यात संघर्ष कोणाचा आहे? तर महाराष्ट्रातल्या 2-3 ज्या ओबीसीमधल्या पॉवरफुल कम्युनिटीज आहेत, त्या लीड करून मराठा व्हर्सेस ओबीसी हे युद्ध करतायत. परंतु बरोबर. वंचितांचा लढा मायक्रो ओबीसीचा सांगतात, पण मायक्रो ओबीसीच्या ताटामध्ये मराठी पण काही टाकत नाही आणि या बलाढ्य ज्या काय 3-4 जाती ते पण टाकत नाही. हे कटू वास्तव आहे, आपण आपण महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. बरं, बरं.
सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती येतोय. पुन्हा एकदा एक आंदोलन आणि त्याची नाही, हकारे जे याच्यात आहेत ते एसीबीसी आरक्षण महाराष्ट्र विसरलाय. हम्म, आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही केस सुरू आहे. हो माननीय मुख्य न्यायाधीशाची बदली कलकत्त्यामध्ये झाल्यामुळं आता मुख्य न्यायाधीश नवीन येतील, बेंच कॉन्स्टिट्यूट होईल, पुन्हा सुनावणी होईल. परंतु एक वास्तव सांगतो, जी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती ज्याच्या नावातच मराठा आरक्षण आहे, त्या हम्म, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीने राज्य मागासवर्ग आयोग, अहवालामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारी लोक, ह्याच्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स, ह्याचं जे काही विरोधकांकडून आलेले मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर एक चर्चा वारंवार करावी लागते. तो एक्झरसाइज घेतला नाही अशी माझी माहिती आहे. दुर्दैवाने किंवा सुदैवाने असेल, मंत्रिमंडळ उपसमितीने नुसते आढावा बैठक घेऊन अधिकारी काहीतरी माहिती देतात, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. आता काल सारथीमध्ये काही 1 2 3 प्रोजेक्ट होते, अतिशय 100% प्लेसमेंट त्याला मिळते, ते बंद बरोबर करायला सांगितले. म्हणजे जे समाजाला आम्ही सारथी कशासाठी काढली, की आरक्षण देणारा समाज जेव्हा आरक्षण मागण्यापर्यंत येतो, त्याची कारणं शोधणं, संशोधन करणं आणि त्या प्रत्येक टप्प्यावर ट्रीटमेंट करून अपग्रेडेशन करणं, ह्यासाठी सारथी आहे. मग हे बरोबर काय करतायत, फक्त पैसे देणारी संस्था असं नाही पाहिजे आपल्याला. त्यामुळे बरोबर नुसतं आरक्षणाचा लाभ देणार नसता, ज्या 5 संस्थांमध्ये TRTI, बार्टी, त्यानंतर महाज्योती, नंतर हम्म, अमृत, अशा 5 संस्थांनी एकत्रितरित्या पुढच्या महाराष्ट्रातल्या 30 वर्षातल्या असणाऱ्या सगळ्या संभाव्य बदलांचा वेध घेऊन त्या पद्धतीचं काम केलं ना, मी सांगतो तुम्हाला गॅरंटीनी, हे आरक्षणाची भानगडच लोक विसरून जातील. खरंय खरंय. आणि हो म्हणजे तुम्ही म्हटलात तसं की अजून एक कायद्यानं सरकारनं दिलेलं जे आरक्षण आहे बघा त्याच्या ना, पुढं काय आता तुम्ही आता हम्म, ओपन डीम युनिव्हर्सिटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघत आहेत, प्रत्येकाला हो स्वायत्तता दिली, तिथे कुठं आरक्षण लागू आहे सगळीकडे? नाही लागू. बरोबर बरोबर त्यामुळं सगळीकडे आरक्षण ते प्रभावीपणे लागू करायला पाहिजे. पण त्यांचे फीज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहेत, की बरोबर इकडं आम्ही आरक्षणाचा लाभ घ्यायचा आणि इकडं फी जास्त झाली. सरकार देतं खरंय या भाग आहे, पण शेवट सरकारला देण्याला पण मर्यादा आहेत. त्यामुळे अगदी याचा एकत्रित विचार होत नाही राजकीय पटलावर, हे वास्तव आहे. बरोबर. सर खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल आणि या निमित्तानं मराठा आरक्षणाचा जो सगळा राजकीय गोंधळ आपण आपल्या अवतीभोवती बघतोय त्याच्यातले बरेचसे मुद्दे जरा सखोलपणे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. एकीकडे केंद्रातलं EWS आरक्षण जे केंद्रामध्ये मराठ्यांसाठी उपलब्ध आहे, आजही राज्यामध्ये आहे. ऑलरेडी आजही आहे. आजही आजही केंद्रात आहे. एडब्ल्यू. आणि राज्य सरकारने एक कायदा करून पुन्हा आरक्षण दिलेलं आहे ज्याचा उल्लेख आता तुम्ही केला. SCBCचं आरक्षण आहे आणि पुन्हा कुणबी अंतर्गत आरक्षण जे आहे ते नोंदींच्या आधारे मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे, ज्याच्याबद्दल पुन्हा एकदा एक वेगळं आश्वासन जे आहे ते सरकार देते. त्यामुळं नेमकं काय हवंय, कुठल्या आरक्षणातून आपला फायदा आहे, कुठल्या आरक्षणाच्या मार्गाने आपण जायला हवं, हे सुद्धा समाजानं ठरवण्याची गरज आहे, जेणेकरून ती लढाई जी आहे ती एकदा जोरकसपणे लढता येईल. पण या सगळ्या वेगवेगळ्या लढायांमध्ये समाजाची शक्ती ही क्षीण होतीये का, याचा देखील विचार करण्याची गरज आहे. सर खूप खूप धन्यवाद आणि या संपूर्ण चर्चेबद्दल प्रेक्षकांना तुमच्याही काही सूचना कमेंट्स असतील तर आवर्जून करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.